एक दोन मिनिट दोन मिनिट दोन तो लोक एकच. नमस्कार. आज दुर्गानगर गुरु मोर कॉलनीमध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला एक विनंती करून सुद्धा रस्ता होत नाही. इथे बघा, हे चिखलात पाण्यात एवढं शेतकऱ्यांची नुकसान, व्यापाऱ्याची नुकसान, शेतकऱ्याची नुकसान, व्यापाऱ्याची नुकसान. माणसं कसं यायचं जायचं? अहो, जरा तर तुम्हाला कळायला पाहिजे. रस्ता मंजूर होऊन बी पैसे गेलो कुठं? सांगलीचे आपले मंत्री आहेत, त्यांना बी एक विनंती आहे माझी. त्या पब्लिककडे बघा, ह्या आया बहिणीकडे बघा, हे बघा चिखलात असं बसा लागल्यात. तिकडे बघा, ते लोक कसे या लागल्यात, चाला लागल्यात बघा तुम्ही. हा, बोला बोला की इकडे इकडे असं लोक. तुम्हाला रस्ता पाहिजे की नको? हा, बाजार मी तुमच्यासाठी भरवलोय. मी हे बाजार कुणाचा काही संबंध नाही, फक्त पब्लिकचा आणि बापूचा संबंध आहे. हा, झालं की नाही? बोला की पब्लिक तिथं काका केल्यानंतर तीच बाजार भरले बाबा इथं. पहिला बाजार होता काय? नाही. हा, फक्त एक मगदूमनं लाईट आणून दिलं, एवढंच सेवा झाली. सगळी झोपडपट्टीत सुशिक्षित लोक आहेत. व्यापारी येणार जाणार कसं? त्या दलालचं माल कसं विकून पैसे देणार? त्या शेतकऱ्याचं दलाल कसं भागवणार? हा, विचार करा. ह्या बायका माणसांकडे बघून तर रस्ता करा. जरा डोक्यात घ्या. जरा एवढ्या मुलाबाळाचा आशीर्वाद लागेल, मुलाबाळाचा आशीर्वाद लागेल. बाई माणसाचं तर नको. आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे व अजित पवारना एक सर्वसामान्य भारताचा जबाबदार नागरिक आहे. जरा इकडे येऊन बघा प्रत्यक्ष. ह्या चिखलातलं बघा, आया बहिणी जाणार. या हे करणार कसं हे करणार सांगा बरं. हा, बघा हे शेतकरी आहे बेडगाचा, उमाशे प्रकाश नागरगोजे. हे बघा पाण्यात घेऊन बसलाय बिचारा. जरा तर तुम्ही जरा इकडे लक्ष द्यायला पाहिजे. हा, काय करावं लागलाय तुम्ही? आपले भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगली जिल्ह्यात येऊन जरा प्रत्यक्ष बघा. जरा सांगली जिल्ह्याचा हाल काय आहे. चांगली करतो म्हणून गेला. चांगली करतो म्हणून म्हटलं आणि गेला तिकडे. अशी चांगली गेला. हे अशी चांगली बघाय. हे बघा इथं काय बसलं मारो. काय करायचं? या आया बहिणीसाठी रस्ता होत नाही. रस्ता झाला पाहिजे, नाही तर की नाही चुकून फिरकून मारून सोडणार नाही. तिकडे लक्ष पाहिजे. इकडे काही माणसं येणार जाणार, सगळी बारकी लेकरं बाळ्या. काय करणार? काय करायला लागलाय तुम्ही? लक्ष देणार आहे का नाही सांगा. नाही तर मी पुढचं बघतो विधानसभामध्ये जाऊन पाणी जाऊन हे बघा म्हणून म्हणतो. कसं शेतकऱ्याचं वाटोळ झालं, शेतकऱ्याचं वाटोळ केला तुम्ही. हा, शेतकऱ्याचं सगळं वाटोळ झालं ते झालं. व्यापाऱ्याची बी पोटावर पाय, येणार जाणारची बी लोकांवर पोटावर पाय. धंदा होत नाही. चिखलात बायका माणसं पडा लागल्यात. हा, तुमच्या समोर बो मारला, आता पडवून घेतो. रस्ता झाला पाहिजे.